आणि यानंतर अशी बातमी शासकीय बंगल्यांसंदर्भातली आणि त्यावरून रंगलेल्या वादनाट्याची। शासकीय बंगल्याच्या वाटपावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याची शक्यता आहे। नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी एक फ्लॅट देण्यात आलाय। उपसभापती सचिन अहिर यांना मंजूर केलेला रायगड शासकीय बंगला त्यांनी नाकारला। रायगड बंगला रवींद्र चव्हाण वापरत असल्यानं अहिरांनी तो बंगला नाकारला। रवींद्र चव्हाण मंत्री नसतानाही त्यांचं रायगड बंगल्यामध्ये वास्तव्य असायचं। पुरंदर बंगल्यामध्ये अण्णा बनसोडे असल्यानं अहिरांना पुरंदर बंगलाही नाकारला गेला। कोणताही बंगला नसल्यानं सचिन अहिर यांना फ्लॅट मंजूर केला गेला। सचिन अहिर फ्लॅटबाबत एकनाथ शिंदे यांना सांगणार असल्याची माहिती आहे। तर उपसभापती सचिन अहिर यांना मंजूर केलेला शासकीय बंगला नाकारण्यात आला, कारण रायगड हा बंगला माजी मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सध्या वापरतायत। सध्या कोणताही बंगला उरला नसल्यानं राज्य सामान्य प्रशासन विभागानं सचिन अहिर यांना फ्लॅट मंजूर केलाय। सचिन अहिर यांनी अद्याप फ्लॅटमध्ये ते शिफ्ट झाले नसून बंगला आणि फ्लॅटचा विषय ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालण्याची शक्यता आहे। सरकारी बंगल्यांच्या वाटपावरून आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। कारण काही दिवसांपूर्वीच उपसभापती पदी नियुक्त झालेले सचिन अहिर यांना सुरुवातीला मंत्रालयाच्या समोर असणारा रायगड हा बंगला सरकारी बंगला देण्यात आला होता। मात्र या बंगल्याचं जे वाटप आहे ते आता रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्यांना A6 या रायगड बंगल्याच्या ऐवजी आता मंत्रालयाच्या समोर असणाऱ्या सुनीती बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। खरं तर उपसभापती सचिन अहिर नियुक्त झाल्यानंतर रायगड हा बंगला त्यांना मिळणं अपेक्षित होतं, मात्र हा बंगला देण्यात येणार नाही आहे। त्यांना आता फ्लॅटमध्ये शिफ्ट करण्यात आलेला आहे। याबाबतचं कारण देखील अद्याप समोर आलेलं नाही आहे। सध्या हा बंगला जो आहे हा पूर्वाश्रमी जे PWD मिनिस्टर होते रवींद्र चव्हाण यांच्या ताब्यात सध्या हा बंगला आहे। खरं तर रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, सध्या ते कोणतेही मंत्रिपदावर नाही आहेत। असं असताना देखील त्यांच्याकडे हा बंगला कसा काय असा सवाल देखील उपस्थित व्हायला सुरुवात झालेला आहे। उपसभापतीपदी काही दिवसांपूर्वी नीलम गोरे होत्या, त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आणि त्यानंतर त्यांचा जो पुरंदर बंगला होता तो बंगला कदाचित उपसभापती म्हणून सचिन अहिर यांना मिळू शकतो अशा पद्धतीची शक्यता निर्माण झाली होती। मात्र तत्पूर्वीच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना हा बंगला देण्यात आला आणि त्यामुळं सचिन अहिर यांना रायगड बंगला अपेक्षित होतं मिळणं, तोही मिळणार नाही आहे। ह्या बंगल्याच्या ऐवजी आता सचिन अहिर यांना फ्लॅटमध्ये शिफ्ट करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। या संपूर्ण विषयी उपसभापती सचिन अहिर यांची कुठेतरी नाराजी असल्याची देखील माहिती मिळते आणि लवकरच त्यांच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या देखील कानावर हा विषय ते घालतील आणि बंगल्यांच्या वाटपामध्ये होणारा जो अन्याय आहे तो कुठेतरी समोर आणताना आपल्याला दिसतील। कॅमेरामन विजय देसाईसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई।